प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा भव्य मोर्चा. मोर्चाच्या माध्यमातून वेधण्यात आले सरकारचे लक्ष. मोर्चात जिल्ह्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज वर्धा येथे शिक्षकांनी भव्य मोर्चा काढून मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यातील अनेक शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या. या संदर्भात शिक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर हे आंदोलन आहे सरकारच्या विरुद्ध. जे 15 मार्चचा GR होता आणि 5 सप्टेंबर GR होता, याच्या विरुद्ध हे आंदोलन आहे. हे आंदोलन शिक्षणासाठी नसून विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी होतं. यामध्ये जे संच मान्यता होते ते जुनी संच मान्यता ठेवण्यात यावी असं त्यामध्ये होतं. नवीन संच मान्यता हे किती घातक आहे हे सांगितलं गेलं. 5 सप्टेंबर GR जो कंत्राटीकरणासाठी होता, जो शिक्षणासाठी घातक आहे, त्याकरिता तो रद्द करण्यात यावा याबाबत होतं. त्याचप्रमाणे मुख्यालय राहण्याची अट, त्याचप्रमाणे जाती आपल्या याच्यामध्ये प्रमोशनमध्ये आरक्षण, या सुद्धा मागण्या होत्या. या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत काष्टक शिक्षक संघटना यातर्फे शिक्षक समन्वय समितीला आम्ही सगळं पूर्णपणे पाठिंबा देऊया आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन सक्सेस करू. धन्यवाद. सर, कशा संदर्भामध्ये काय मागण्या आहेत? आजचा मोर्चा हा जे शिक्षक 5 सप्टेंबरच्या संच मान्यतेच्या विरोधामध्ये आणि 15 मार्च 2024चा जो GR आहे त्या GRच्या विरोधामध्ये आजचा हा मोर्चा होता. त्याचप्रमाणे 2017 पासून पदोन्नतीचे आरक्षण आहे ते आरक्षण या शासनाने रद्द केलेले आहे. इतर राज्यामध्ये जर पदोन्नतीत आरक्षण असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2017 पासून जे बंद केलेलं पदोन्नतीत आरक्षण आहे ते आरक्षण पूर्ववत याही महाराष्ट्र राज्यात लागू करावं ही प्रमुख मागणी कास्टाईप कर्मचारी महासंघ आणि कास्टाईप शिक्षक संघटनेची आहे. आणि झालेल्या आंदोलनामध्ये शिक्षकांच्या कोणकोणत्या संघटना सम्मिलित होत्या सर? आजच्या या संपन्न झालेल्या आक्रोश मोर्चामध्ये कास्टाईप शिक्षक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, त्याचप्रमाणे दिव्यांग शिक्षक संघटना आणि अशा विविध संघटनेच्या एकूण 14 संघटनांचा आजच्या या मोर्चामध्ये सहभाग होता. धन्यवाद. मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा. ब्लास्ट न्यूज चॅनल, वर्धा.